नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, हा महिना म्हणजे जुलै महिना हा दोन साठीतल्या माणसांनी प्रचंड गाजवलेला आहे. एक, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 61 वर्षाच्या आमिर खाननं तिसरं लग्न करून देशभर एका चर्चेला सुरुवात केली. आणि या आठवड्यामध्ये 60 वर्षीय सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे 20 दिवसापासून सर्वसाधारणपणे दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण सुधारणेच्या मुद्द्यावरती, नीट एक्झाममध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि हे आंदोलन इतकं टोकाला गेलं की काल 18 जुलै 2026 रोजी सकाळ सकाळी दिल्लीच्या पोलिसांनी जंतर मंतरवर येऊन म्हटलं तर काहीसं जबरदस्तीनं सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं आणि जवळच असलेल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. अर्थातच या सगळ्या घटनांमुळं जंतर मंतरवरती उपस्थित असलेल्या आंदोलकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक नेते अभिजित दिपके यांना काय करावं आणि काय नको अशी त्यांची परिस्थिती झाली. आणि वांगचुक यांना घेऊन गेल्यानंतर वांगचुकच्या जागी आपण स्वतः आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन अभिजित दिपके जंतर मंतरवर उपोषणाला बसलेले आहेत. अर्थात त्यांच्यासोबत काही विद्यार्थी पण आहेत याच विषयावरती. त्यांचे पॅन्डॉल्स जरी वेगळे असले तरी विषय समान आहे. अभिजित दिपके तिथं आंदोलनाला बसल्यानंतर आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी एका महिलेनं अभिजित दिपकेवर शाई फेकली. अर्थात त्यामुळेही पुन्हा गोंधळ झाला. त्या महिलेला अटकही करण्यात आलेली आहे. अभिजित दिपकेनं जोधपूरमध्ये आंदोलन केलं त्यावेळेला सुद्धा तिथं काही कार्यकर्त्यांनी त्यांना कानफाड दिली होती, त्यांना मारहाण केली होती. एकूणच विरोधकांच्या रडारवरती अभिजित दिपके आहे. सोनम वांगचुक आहे की नाही याबद्दल खात्रीनं सांगता येणार नाही, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव दिल्लीच्या हायकोर्टानं दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आहोत अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी विशद केली. आणि सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली यांनीही मीडियाला अशा पद्धतीची ही सगळी घटना इत्तंभूतपणानं सांगितलेली आहे. मित्रहो, सोनम वांगचुक हे नाव संपूर्ण देशाला माहीत आहे. 2009 मध्ये 3 इडियट्स नावाचा जो सिनेमा आला होता आमिर खाननं, त्या सिनेमामध्ये एक जे पात्र होतं फुनसुक नावाचं, तर हे पात्र या सोनम वांगचुकशी संबंधित आहे अशी चर्चा त्यावेळेला झालेली होती. परंतु मी आत्ताच सांगितलं, गेली 20 दिवस झालं सोनम वांगचुक हे इथं बसलेले आहेत आणि त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु सोनम वांगचुक यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, ते उपोषणाला का बसले होते आणि हे कोण आहेत आणि सरकार त्यांच्या आंदोलनाकडं दुर्लक्ष करीत आहे का, अशा अनेक गोष्टींच्या अनुषंगाने आज आपण इथं चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की आमिर खान जो 3 इडियट्स किंवा तारे जमीन पर सारख्या सिनेमामधून आजच्या एज्युकेशन सिस्टीमवरती भाष्य करतोय. तर आजची एज्युकेशन सिस्टीम प्रत्यक्षपणे बदलली पाहिजे, सुधारली पाहिजे, यासाठी सोनम वांगचुक प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन संघर्ष करताना दिसतोय. दोघेही मोठी माणसं आहेत, आमिर खान आणि सोनम वांगचुक. फक्त एक सिनेमामध्ये आपली भूमिका मांडतोय, एक रस्त्यावरती आपली भूमिका मांडतोय. सोनम वांगचुक हे सगळं पर्सनॅलिटी समजून घ्यायची असेल तर सोनम वांगचुक आणि त्यांचे एकूणच परिवाराचा इतिहास थोडासा आपण तपासला पाहिजे.
सोनम वांगचुक हे मूळचे जम्मू काश्मीरचे, म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातले, परंतु आजच्या लडाख या प्रांतातले, लेह जिल्ह्यातले त्यांचं एक छोटंसं गाव आहे तिथले हे. अर्थात जरी तिथले असले तरी सुद्धा जम्मू आणि काश्मीरशी त्यांचा अगदी वडिलांच्या पासूनचा अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेला आहे आणि हे काश्मीरी आहेत असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही आहे. सोनम वांगचुक यांचे वडील, त्यांचं नाव आहे सोनम वांग्याल. सोनम वांग्याल ही काही छोटी इसामी नाही, फार मोठी व्यक्ती आहे हे आपल्याला समजेल. 1965 साली सोनम वांग्याल यांचं वय अवघं 23 वर्षाचं होतं आणि त्यावेळेला त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की भारताचा तिरंगा एव्हरेस्टवरती फडकला पाहिजे आणि सगळ्या जगानं तिकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि अक्षरशः भारतीयांना अभिमान वाटावं असं हे स्वप्न सोनम वांग्याल यांनी पूर्ण केलं आणि 23व्या वर्षी भारताचा तिरंगा त्यांनी एव्हरेस्टवरती फडकावला होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना अर्जुन अवॉर्ड आणि पद्मश्री पुरस्कारानं भारत सरकारनं सन्मानित केलं होतं. एवढंच नाही, तर सोनम वांग्याल हे भारत अमेरिकेचं एक गुप्त मिशन होतं. चीन अणुबॉम्ब बनवतोय, तर त्यामागचं नेमकं काय सत्य आहे याचा शोध घेण्यासाठी भारत आणि अमेरिका यांनी संयुक्तपणानं एक गुप्त मिशन राबवलं होतं. त्याचं नाव आहे नंदादेवी प्लुटोनियम मिशन. तर त्या मिशनमध्ये चीनवर नजर ठेवणारं जे पथक होतं त्यामध्ये सोनम वांग्याल हे एक होते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. सोनम वांग्याल हे 1975 मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. ते आमदार होते. नुसते आमदार नाही, तर जम्मू काश्मीरच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1984 साली लडाखच्या जनतेला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी ते उपोषणाला बसले होते. कोण? सोनम वांगचुकचे वडील सोनम वांग्याल. विषय काय? लडाखच्या जनतेला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा म्हणून 1984 साली सोनम वांग्याल लेहमध्ये, म्हणजे त्यांच्या होम टाउनमध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसले होते. त्यावेळेला पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी. सोनम वांग्याल यांचं ते उपोषण बघून पंतप्रधान इंदिरा गांधी लेहमध्ये गेल्या. सोनम वांग्याल यांच्याबरोबर चर्चा केली, संवाद केला आणि त्यांचं उपोषण संपवलं होतं. म्हणजे सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे, त्यांच्यापर्यंत कुणी गेलेलं नाही, ही आजची परिस्थिती आहे. परंतु त्यांच्या वडिलांनी जेव्हा आंदोलन केलं होतं तेही जम्मू काश्मीर एकत्रित असताना लडाखमधल्या लेह जिल्ह्यात, तेव्हा भारताच्या पंतप्रधान लेहला जाऊन सोनम वांग्याल यांच्याशी चर्चा करून त्यांनी त्यांचं उपोषण थांबवलं होतं. अर्थात प्रत्येक पंतप्रधानाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. अर्थात या घटनेमध्ये इंदिरा गांधी यांची संवेदनशीलता जरी दिसत असली तरी याच इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती, इकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. असो, 1993 मध्ये सोनम वांग्याल हे इंटेलिजन्स ब्युरो या डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. मी हे सगळ्या एवढ्या गोष्टीसाठी सांगतोय की देशाचा अभिमान, देशाचा सन्मान आणि राष्ट्राची सुरक्षा याला प्राधान्य देणारे सोनम वांग्याल यांचा मुलगा उपोषणाला बसल्यानंतर काही विरोधक त्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणून दूषणं देत आहेत, त्यांच्यावर आरोप करतायत. मला व्यक्तिशः या आरोपात तथ्य आहे असं आज तरी वाटत नाही. एका राष्ट्राभिमानी व्यक्तीचा मुलगा राष्ट्रद्रोही कसा असू शकेल असा प्रश्न मला उगीच पडतो आणि आज तरी त्या बाबतीत ठोस पुरावे कोणाकडे नाही आहेत. त्यामुळे इतक्याही टोकाला जाऊन टीकाकारांनी टीका करू नये असं मी त्यांना आवाहन करेन. मित्रहो, तर या सोनम वांग्याल कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा सोनम वांगचुक
हे सोनम वांगचुक 66 साली त्यांचा जन्म झालेला आहे. लेह जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला एका खेड्यामध्ये. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांनी पदवी घेतलेली आहे. शिक्षण सुधारक, पर्यावरणवादी आणि सायंटिस्ट असा त्यांचा लौकिक आहे. हीच त्यांची देश पातळीवर आणि जगभर ओळख आहे. आणि त्यांच्या अनेक पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजमधून, कार्यक्रमातून आणि केलेल्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये 2016 रोलेक्स अवॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 2018 साली त्यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळालेला आहे. 2017 साली इंडियन्स फॉर कलेक्टिव्ह ॲक्शन पुरस्कार जो सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका त्यांनी दिलेला आहे. आणि 2020 साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर वडिलांच्या प्रमाणच सोनम वांगचुक हे सुद्धा कर्तृत्ववान आहेत. लोकांसाठी, पर्यावरणासाठी, देशासाठी आणि विशेषतः शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारण्यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य समर्पित केलेलं आजपर्यंत स्पष्टपणानं दिसतंय. मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्या अगोदर पद्मश्री पुरस्कार प्राप्त चेवांग नॉर्फेल यांनी एक कृत्रिम हिमनदी बनवली होती. या कृत्रिम हिमनदीपासूनच प्रेरणा घेऊन सोनम वांगचुक यांनी आईस स्तूप बनवला, की जो आईस स्तूपची चर्चा संपूर्ण जगभर झालेली आहे. विशेषतः हिमालयाच्या कुशीमध्ये प्रचंड थंडीमध्ये जगणाऱ्या आणि राहणाऱ्या लडाखच्या जनतेसाठी आणि बर्फाच्छादित प्रदेशात देशाची सीमा आणि तिचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी या आईस स्तूपचा फार मोठा उपयोग झालेला आहे. जणू काय हे एक प्रकारचं राष्ट्रीय कार्य सोनम वांगचुक यांच्याकडून पार पडलेलं आहे. त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट्स ऑफ लडाख म्हणजेच सेकमॉल या नावाची संस्था स्थापन करून लडाखमधल्या जनतेसाठी आणि लडाखच्या संस्कृतीसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत. परंतु या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांचं 26 सप्टेंबर 2025 म्हणजे गेल्या वर्षीचं एक आंदोलन प्रचंड गाजलं. ते त्यांनी लडाखमध्ये सुरू केलं होतं. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि 6व्या अनुसूची, संविधानातल्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा, अशा पद्धतीच्या मुख्य 2 मागण्यावरती त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. पण त्या आंदोलनाच्या दरम्यान लेहमध्ये मोठा हिंसाचार झाला आणि तो हिंसाचार झाल्याचं बघून केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना अटक केली आणि जोधपूर येथे 6 महिने त्यांना तुरुंगात ठेवलं होतं. मार्च 2026ला त्यांची सुटका झाली. मार्च 2026, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा ते जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलनाचं जे काही त्यांची मागणी होती त्यामध्ये नीट परीक्षेतला जो गोंधळ झाला, त्या गोंधळाच्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या मुद्द्यावरती आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा काही मागण्यांसाठी ते उपोषणाला बसलेले आहे. 20 दिवस झाले. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आंदोलन केलेलं आहे. अन्नाचा एक कण सुद्धा त्यांनी आपल्या पोटामध्ये जाऊ दिलेला नाही. 20 दिवसात 9 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू झाली. त्यानंतर दिल्ली हायकोर्टानं त्यांना ॲडमिट करण्याविषयीचं आदेश पोलीस डिपार्टमेंटला दिला. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना इथं आणून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. पण ॲडमिट करून सुद्धा मला कुठलंही सलाईनद्वारे किंवा मुखाद्वारे, तोंडाद्वारे कुठलंही औषध किंवा सप्लिमेंट देण्यात येऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं जी काय असेल ती सुरक्षेच्या दृष्टीनं, सोनम वांगचुकच्या जीविताच्या रक्षणाच्या दृष्टीनं जे काय करायचं ते पावलं हॉस्पिटल उचलेल, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पण सोनम वांगचुकच्या या आंदोलनामुळं देशभर त्यांच्या जीविताविषयीची चर्चा चालू आहे. त्याचं कारण असं की गंगा नदीच्या संवर्धनासाठी, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी
आणि गंगा नदीच्या संवर्धनासाठी, सुरक्षितेसाठी IIT कानपूरचे सुप्रसिद्ध प्रोफेसर आणि जगप्रसिद्ध पर्यावरणवादी प्रोफेसर GD अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांनी एक आंदोलन केलं होतं गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी. आपल्याला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब वाराणसीमधून उभे राहिले होते. गुजरातमधून येऊन वाराणसीतून उभे राहिले. त्यावेळेला त्यांनी म्हणाले होते, मुझे गंगा मैया ने बुलाया है. गंगेवरती प्रेम नरेंद्र मोदींचंही आहे आणि गंगेवरती प्रेम तर GD अग्रवाल या IITच्या प्रोफेसरचंही आहे, पर्यावरणवाद्याचंही आहे. तर हे जे प्रोफेसर GD अग्रवाल आहेत, त्यांनी हरिद्वारमध्ये आंदोलनाला सुरुवात केली 22 जून 2018 रोजी आणि 111 दिवस त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या प्रकृतीची चर्चा मीडियामध्ये विषय आला चर्चेचा. सगळी उलटसुलट चर्चा सुरू व्हायला लागली. शेवटी 11 ऑक्टोबर 2018ला असंच त्यांना उचलून ऋषिकेशमधल्या एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अर्थातच नरेंद्र मोदी किती निष्ठुर आहेत, किती क्रूर आहेत, संवेदनाहीन आहेत अशी चर्चा किंवा सरकारबद्दल चर्चा सुरू झाली. पण ही वस्तुस्थिती आहे की 111 दिवस आंदोलन करून प्रोफेसर GD अग्रवाल यांनी आपला देहत्याग केला. सोनम वांगचुकच्या आंदोलनानंतर सुद्धा हीच चर्चा देशभर सुरू झाली की सोनम वांगचुकचा अग्रवाल होणार काय, सोनम वांगचुक सुद्धा जाणार काय या उपोषणामध्ये, अशी चर्चा सुरू होती. परंतु हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. मित्रांनो, सरकार हे सरकार असतं आणि ह्यात कुठलंच सरकार चांगलं आणि वाईट असं नसतं. सरकार संवेदनशीलही असू शकतं आणि संवेदनहीन सुद्धा असू शकतं. सरकार सरकार आहे. सोनम वांगचुकचं काय होणार आहे, त्यांच्या प्रश्नाचं काय होणार आहे ते आपल्याला दिसेलच. परंतु नरेंद्र मोदीवर टीकाकार टीका करताना मी एका गोष्टीचे एक स्मरण करून देऊ इच्छितो की मणिपूरच्या आयर्न लेडी म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या इरोम चानू शर्मिला यांनी एक आंदोलन सुरू केलं होतं आणि ते आंदोलन 2000 मध्ये सुरू केलं होतं. 16 वर्ष उपोषण चालू होतं. 16 वर्ष. इरोम चानू शर्मिला यांचं आंदोलन. आणि ते आंदोलन होतं की राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे लोकांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी जो निष्पाप लोकांच्यावर गोळीबार करून 10 जणांचा बळी घेतला, त्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे, अशा पद्धतीचं ते इरोम शर्मिलाचं आंदोलन होतं. आणि त्याची 16 वर्ष आंदोलन चाललं होतं. 2000ला आंदोलन सुरू झालं त्यावेळेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. 2000 ते 2004 पर्यंत 4 वर्ष अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतर 2004ला मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. ते 2014 पर्यंत होते. 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्या 10 वर्षात मनमोहन सिंगांनी सुद्धा याची दखल घेतली नाही. शर्मिलाची आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यानंतर 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांच्याच कार्यकालामध्ये 2016ला इरोम शर्मिला यांचं आंदोलन थांबलं. एक मानवाधिकार कार्यकर्ती, कवयित्री, तिचं आंदोलन 16 वर्षानंतर जे संपलं त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. असो, सांगण्याचा मुद्दा असा की सरकार सरकार असतं आणि आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करायचंच असतं, केलंच पाहिजे. प्रश्नावरती बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, दुबळ्यांची बाजू घेतलीच पाहिजे, यात शंका नाहीये. सोनम वांगचुक सारखा बौद्ध धर्मीय एक नेता, विचारवंत, पर्यावरणवादी जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेला तो शांततामय मार्गानंच आंदोलन करतो. मी हे मुद्दाम सांगतोय. बौद्ध हे नावाचे बौद्ध नाही आहेत सोनम वांगचुक. कृतीनं ते जगतायत बुद्ध धर्म. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये, आंदोलनामध्ये जी शांतता आहे, अहिंसा आहे, ही बुद्धाच्या तत्वज्ञानातून आलेली आहे. आक्रस्ताळेपणानं ते आंदोलन करत नाहीयेत.
म्हणून मी मुद्दामच बौद्ध धर्मीय सोनम वांगचुक असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. मित्रांनो, मी आता सांगितलं तसं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतरही सरकार आंदोलकांशी चर्चा करतंय. काही प्रश्न त्यांचे सोडवलेले आहेत. फक्त 6व्या अनुसूचीमध्ये, संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखमधल्या जनतेचा समावेश करायचा किंवा कसं, हा जो विषय आहे हा संविधानिक विषय आहे, पार्लमेंटशी संबंधित विषय आहे आणि तो संवेदनशील विषय आहे. चीन शेजारी आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून अनुसूचित समावेश करायचा की नाही याबद्दल सरकार विचार करत आहे. परंतु तो प्रश्न सुटलेला नाही ही गोष्ट खरं आहे, पण सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय अशी परिस्थिती आज तरी नाही. सरकारच्या वतीनं जे निवेदन करण्यात आलेलं आहे त्या आधारे मी आपल्याला सांगतोय. तेव्हा मित्रांनो, की नीट परीक्षेतला गोंधळ, विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या हे समजू शकतो, त्या बाबतीतलं आंदोलन रास्त आहे. पण नीट परीक्षा पुन्हा झाली, तिचा निकाल लागला, आता नव्यानं ॲडमिशन सुरू होतील आणि असं असताना एखादा विषय किती ताणावा याबद्दल सुद्धा आंदोलकांनी ठरवलं पाहिजे. कुठंतरी चर्चा पुन्हा थांबणार नाही, चर्चेला वेगळं वळण लागणार नाही याची काळजी घेऊन आंदोलनकर्त्यांनी खरं म्हणजे हा विषय, कोणताही विषय पुढे नेला पाहिजे. त्या दृष्टीनं मला स्वतःला असं वाटतं की सोनम वांगचुक यांचं आंदोलन, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे सुटले पाहिजेत. त्या दृष्टीनं सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि सोनम वांगचुक यांना मरू नाही दिलं पाहिजे. सोनम वांगचुक जगले पाहिजेत हे माझं मत आहे. त्यांनी इथून पुढेही प्रकृतीची काळजी घेऊन लोकांच्या प्रश्नासाठी उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे आणि लोकांनी लोकांच्या प्रश्नावरती अशा लढणाऱ्या लोकांना साथ केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी मुद्दामच बौद्ध धर्मीय सोनम वांगचुक असं म्हणालो कारण यांच्या आंदोलनामध्ये जे शांततेचं आणि अहिंसेचं जे प्रतिबिंब दिसत होतं ते सर्व आंदोलकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आंदोलन करायला पाहिजे असं मला वाटतं. मित्रहो, एका वेगळ्या विषयावरती मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. मी स्वतः लोकसंवादच्या वतीनं अशी प्रार्थना करतो की सोनम वांगचुक जगले पाहिजेत आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टीतून ते बरे झाले पाहिजेत अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतोय. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.